हे जे आहे आपलं अल्कलाइन वॉटर, की याचा कलर जो आहे, जे कोल्ड्रिंक्स पित आहेत त्याच्यामध्ये मी हे किती जरी टाकलं, आधी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर वरती काम करायला पाहिजे. अल्कलाइन वॉटरचाच फ्लास्क आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता जसं की पावसाळा चालू झाला आहे, अशामध्ये जे घरोघरी जे आहे ते पाणी जे आहे थोडंसं आपल्याला खदूळ येतं आणि अशामध्ये आपल्या घरामध्ये बहुतेक जण जे आहेत ते आजारी पडत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पाण्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे जे पाण्याचे जे विविध प्रकारचे जे फिल्टरेशनचे मशीन येतात, जसं RO आहे, UV टेक्नॉलॉजी आहे, UF टेक्नॉलॉजी आहे. पुन्हा तुम्ही अल्कालाइन वॉटर बद्दल तर ऐकलंच असेल, किती फायदेशीर आहे. आणि मोठमोठे जे सेलिब्रिटी आहे ते जे पाणी पितात, कोणत्या pH लेवलचं पाणी आपल्याला चांगलं असतं शरीरासाठी, किंवा TDS काय असायला पाहिजे पाण्याचा, या सर्वांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आपण आज आलेलो आहोत मेडिका एंटरप्राइजेस मध्ये, जे आहे डोंबिवलीला. तुम्हाला काहीही शंका असेल तर मी नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही विचारू शकता, किंवा पत्ता सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असेल. नमस्कार, मी जितेंद्र नेमाडे, मेडिका एंटरप्राइजेस कंपनीला रिप्रेझेंट करतो. आम्ही मेडिकल आणि हेल्थकेअर ह्या सेगमेंटमध्ये काम करतो. आज लोकांची जी गरज आहे, बरेचसे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहे, त्या हेल्थ प्रॉब्लेमसाठी काय काय नवीन आपण देऊ शकतो ज्याच्याने हेल्थ सुधारता येईल, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो. मेडिकल इक्विपमेंट तर देतोच आम्ही, पण आज धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे काही चालतोय फिरतोय, आपलं खाणं आहे, पिणं आहे, त्याच्यामध्ये बाहेर पोल्युशन आहे, याच्यामुळे बरेचसे आजार आज लोकांना होत आहेत. कुठलं नक्की कारण असेल काही सांगू शकत नाही, पण त्याच्यासाठी काय आज म्हटलं जातं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग आपण आजारी पडल्यानंतर त्याच्यावरती काम करायचं का आजारी पडू नये म्हणून त्याच्यासाठी आधी काम करायचं. मग त्यातला एक घटक म्हटला तर आज आपण जे पाणी पितो तर ते पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का, किंवा ते जर पाणी इम्प्रूव्ह केलं तर आपली हेल्थ निरोगी होऊ शकते का, किंवा आजार काही होणार असेल तर त्यांना आपण थांबवू शकतो का, ह्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. पाणी हे जीवन आहे. तर पाण्याचे वेगवेगळे प्रकार आज आपण डेली लाईफमध्ये बघत असतो, की ज्याच्यामध्ये आपण बघतो की आज बऱ्याच वेळेला आपण कोल्ड्रिंक्स पितोय, आज बऱ्याच वेळेला आपण बाहेर गेलो की मिनरल वॉटर पितोय, आज घरामध्ये ऑप्शन असेल तर आपण अल्कलाइन वॉटर पितो. आता अल्कलाइन वॉटर म्हणजे काय? आता पाण्यामध्ये प्रकार असतात की पाणी ऍसिडिक आहे का अल्कलाइन आहे. त्याचा बेस म्हणजे काय, आपण सर्वात जास्त काय पितो तर पाणी. आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त अंश आहे तो पाणी, जो रक्तरूपात आहे. आणि रक्त कसं आहे आपलं, तर रक्त आहे अल्कलाइन. पण काय होतंय की धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जे काही वेगवेगळे कोल्ड्रिंक्स आहेत किंवा आपण पाणी बाहेरचं पितोय, याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये ऍसिडिक तत्व आपल्या बॉडीमध्ये जातात. अच्छा. आता हे ऍसिडिक तत्व बॉडीमध्ये गेल्यावरती काय होते की हळूहळू ते आपल्या बॉडीला कुठेतरी त्रास देणार आहेत. आणि ते त्रास दिल्यानंतर काय होणार आहे, डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि इंडायजेशनचे प्रॉब्लेम झाल्यामुळे काय होईल की त्याचा परिणाम काही आजारांवर होऊ शकतो. मग आता त्याच्यासाठी काय सोल्युशन, तर त्यासाठी जसं मी म्हटलं की अल्कलाइन वॉटर, की आपलं शरीरातलं रक्त जर अल्कलाइन आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण अल्कलाइन जर गेलं तर कुठे ना कुठे आपल्या शरीराला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्याच्यासाठी अल्कलाइन वॉटर हे आपण घेऊन आलेलो आहोत. अच्छा. आता अल्कलाइन वॉटर कसं आहे की हे कुठे मिळतं, आपण बऱ्याच वेळेला बघितलं की काही फिल्म स्टार्स आहेत की जे उच्च प्रतीचं पाणी वापरतात, अल्कलाइन वॉटर वापरतात, हायड्रोजन वॉटर वापरतात. आता ते पाणी का पित आहेत, जे 250-250 रुपये लिटरने पाणी मिळतं आहे, मग ते का पितात, त्याचा काहीतरी उपयोग असेल. मग त्याच्यासाठीच आपण आणलेलं आहे की तळागाळातील लोकांसाठी पण याचा बेनिफिट व्हावा. तर याच्यासाठी आपण अल्कलाइन वॉटर आणलेलं. अल्कलाइन वॉटर म्हणजे काय, तर पीएच लेवल आपण पाण्याची बघतो की पीएच मध्ये कसं आहे की आज जर कोल्ड्रिंक आहे तर त्याची पीएच लेवल काय आहे, मिनरल वॉटर आहे तर त्याची पीएच लेवल काय आहे, अल्कलाइन वॉटर आहे तर त्याची पीएच लेवल काय आहे. तर 7.0 जे आहे हे न्यूट्रल आली. अच्छा. जे आज आपण रेग्युलर पाणी पितो आहे हे 7.0च्या आसपास असतं, न्यूट्रल असतं. आता त्याच्या खाली जर तुम्ही कोल्ड्रिंकमध्ये जर गेले तर ती जी लेवल असते ती 7च्या खाली असते. त्याच्यामुळे ते ऍसिडिक तत्व त्याच्यामध्ये जास्त असतं. आता आपल्याला 7च्या वर जर गेलं तर आपल्याला अल्कलाइन वॉटर होतं. मग आता अल्कलाइन करण्यासाठी काय केलं जातं, आज मार्केटमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत, बरेचसे पाण्याचे फिल्टरवाली लोक आहेत की ते फिल्टर देत आहेत, पाणी स्वच्छ करतायत, धूळ वगैरे कमी केली जाते, बॅक्टेरिया कमी केले जातात. पण बऱ्याचशा मशीनमध्ये असं होतं की आपल्या शरीराला जे पोषक तत्व आहेत, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे जे पाण्यामधले तत्व असतात, ते पण ह्या पाण्याबरोबर बाहेर फेकले जातात. आणि काय होतंय, आपण डेड वॉटर पितोय, ज्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. पण ते करता करता ते पाणी जर अल्कलाइन झालं तर कसं, तर त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत अल्कलाइन वॉटर घेऊन. तर त्याच्यासाठी हे मशीन आहे.
की आज बरेचसे मशीन्स आहेत, जॅपनीज आहे, अमेरिकन आहे, चायनीज आहेत. तर त्याच्यामध्ये काय होतंय की त्याच्यामध्ये ह्या मशीन ज्या असतात की ह्या मशीन कमीत कमी 2, 2.5, 3 लाखापासून पुढे मिळतात. पण आज घरोघरी सगळ्यांना ते परवडतील का? तर नाही परवडू शकत. मग त्याच्यासाठीच आपण प्रयत्न काय केला की तीच टेक्नॉलॉजी, तीच क्वालिटी आपण इंडियन कंपनी लॉन्च केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण हे मशीनमध्ये तेच बेनिफिट्स देतोय. तर हे मशीन आहे जे आपल्या नॉर्मल पाण्याला अल्कलाईन पाणी करतं. अच्छा. मशीन हे आपण घरी बसू शकतो, ऑफिसेसमध्ये बसू शकतो, फॅक्टरीजमध्ये बसू शकतो, शाळांमध्ये बसू शकतो. तर हे याचे बरेच बेनिफिट आहे आणि वेगवेगळ्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण हे मशीन बनवतो. इवन याचे प्लॅन्टही बनवून देऊ शकतो. तर आता ह्या मशीन कसं काम करतं? नॉर्मल पाणी फिल्टर, बेसिक फिल्ट्रेशन सिस्टम की ज्याच्यातून डस्ट पार्टिकल आतमध्ये जाऊ नये म्हणून त्याच्यानंतर हे मशीनला कनेक्ट केलं जातं. मशीनला कनेक्ट केल्यानंतर याच्या आतमध्ये प्लॅटिनियम आणि टायटॅनियम कोटेड प्लेट्स आहेत. अच्छा. त्याच्यातून पाणी जेव्हा पास होतं तेव्हा त्याच्यातून हे सेपरेट केलं जातं की याच्यामधले जे काही प्रथिनं आपल्याला पाहिजे असतात आणि जी गरज असते पाण्याची, तर याच्यामध्ये आपण काही एक्स्ट्रा केमिकल्स किंवा एक्स्ट्रा सोल्युशन्स काही वापरत नाहीये. हे त्याच पाण्यामधून सेपरेट करण्याचं काम करतं आणि त्याच्यातूनच आपल्याला हे अल्कलाईन वॉटर मिळतं. आता ह्या मशीनचे वेगवेगळे बेनिफिट्स आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एक तर मायक्रो क्लस्टर यूज होतो, याचं बेनिफिट होतो. हे अँटीऑक्सिडंट म्हणून यूज होतं, ॲज वेल ॲज अल्कलाईन म्हणून होतं. सो हे डिटेलमध्ये आपण बघितलं तर याचे बेनिफिट्स असे होतात की याच्याने ऑक्सिजनेशन लेवल वाढायला मदत होते, पाण्याला हलकं करायला मदत करतं आणि शेवटचा मेजर बेनिफिट की अल्कलाईन वॉटर. आता अल्कलाईन वॉटर हा शब्द एकच आहे, पण अल्कलाईन वॉटरमध्ये पण वेगवेगळे पीएच व्हॅल्यूज आहेत. अच्छा. तर वेगवेगळ्या पीएच व्हॅल्यूप्रमाणे त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत की आज आपण दिवसभरामध्ये पाणी पिण्यासाठी वापरतो, पाणी आपण औषधी घेताना वापरतो, पाणी आपण स्वयंपाकामध्ये वापरतो, पाणी आपण भाज्या धुण्यासाठी वापरतो, पाणी आपल्या स्किनसाठी वापरतो. तर ह्या एकाच मशीनमधून वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या पीएचचे आपल्याला पाणी मिळतात की जे आपण ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी उपयोग करू शकतो की जे नॉर्मल पाण्यामधून आपल्याला हे बेनिफिट मिळत नाही. तर त्याच्यासाठी हे मशीन बनवलं गेलेलं आहे आणि याच्यातून हे सगळे बेनिफिट्स आहेत. त्याचे डिटेलमध्ये मी सांगेनच, पण तुर्तास आपण एक काम करूया, आपण याचा एक डेमो बघूया की हे पाण्याचा काय बेनिफिट होतो आणि काय रिॲक्शन्स दिसतात. आपण लहानपणी जेव्हा शाळेत होतो किंवा कॉलेजला होतो त्यावेळेला कुठलंही केमिकल चेक करायचं असेल तर आपण काय करायचो, लिटमस पेपर वापरायचो. पण आता लिटमस पेपर पण ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आलेला आहे. तर लिटमस पेपर आलेला आहे लिटमस लिक्विडमध्ये. अच्छा. सो हे चेक करण्यासाठी हे वेगवेगळ्या पीएचचं इथे कलर कोडिंग दिसतं आपल्याला की हे लिटमसचं जे लिक्विड आहे, हे लिक्विड जर आपण त्या सोल्युशनमध्ये टाकलं तर त्याचा कलर चेंजेस होतो आणि कलर चेंज होऊन आपल्याला कळतं की पाणी जे लिक्विड आहे ते न्यूट्रल आहे. जर 7 असेल तर ते न्यूट्रल आहे, 7च्या खाली जर असेल तर ते ॲसिडिक आहे आणि 7च्या वर जर असेल तर ते अल्कलाईन आहे. तर चला आपण डेमो बघूया. डेमोसाठी मी घेतलेले आहे काचेचे ग्लास. हे आहे आपलं अल्कलाईन वॉटर जे ह्या मशीनमधून काढलेलं आहे. हे आहे रेग्युलर मिनरल वॉटर, जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा पटकन आपण घेतो ते. आणि हे आहे सर्वांचं आवडतं कोल्ड्रिंक. तर चला आपण आता याचा बेनिफिट बघूया डेमो. हे कोल्ड्रिंक मी ओपन करतो. हे कोल्ड्रिंक मी थोडं घेतलं याच्यामध्ये. आपलं रेडी अवेलेबल मिनरल वॉटर. हे आहे आपलं अल्कलाईन वॉटर. आपण बघितलं तर हे जे लिटमस सोल्युशन आहे, हे लिटमस सोल्युशन मी याच्यामध्ये मिक्स करतो. तर सर्वात पहिल्यांदा मी टाकतो आपल्या कोल्ड्रिंकमध्ये. सो आपण बघत असाल याचा कलर काय दिसतोय आपल्याला. बघा कलर चेंज झालेला आहे. हे मिनरल वॉटर आणि हे आपलं अल्कलाईन वॉटर. की आज तुम्ही बघताय की हे याच्यामध्ये ॲसिडिक तत्व जास्त असल्यामुळे याचा कलर जो झाला आहे तो रेडिश झालेला आहे. हे आपलं न्यूट्रल वॉटर आहे आणि हे जे आहे आपलं अल्कलाईन वॉटर की याचा कलर जो आहे तो पर्पल झालेला आहे. तर ह्या सोल्युशनवरून तुम्हाला कळेल की याचं कलर कोडिंग कसं झालेलं आहे आणि आपण हे पाणी अल्कलाईन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय होतं की जर हेच पाणी आहे अल्कलाईन वॉटर, मी जर आपल्या मिनरल वॉटरमध्ये मिक्स केलं तर ते त्याचा गुणधर्म चेंज करतं आणि त्यालाही अल्कलाईन करायला मदत करतं. पण आज जे आपण किंवा मुलं जे कोल्ड्रिंक्स पित आहेत त्याच्यामध्ये मी हे किती जरी टाकलं
तरी हे त्याचा गुणधर्म चेंज करत नाही आणि त्याच्या ऑलमोस्ट 15 ते 20 पट पाणी टाकल्यानंतरच ते कुठेतरी न्यूट्रल लेवलला येईल. ओके. सो कोल्ड्रिंक हे आपल्या शरीराला किती घातक असू शकतं हे याच्यावरून डेमो तर मिळतोच, पण याच्यावरून हे पण कळतं की आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे पेस्टिसाइड्स केमिकल्स जे खाण्या आणि पिण्याच्या थ्रू जात आहेत, तर ते जर आपण अल्कलाईन वॉटर रेग्युलर पिलं तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला किती बेनिफिट होईल. तर त्याचं हे एक छोटंसं एक्झाम्पल आहे. जसं मी म्हटलं की ह्या मशीनमधून जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये आपल्याला मायक्रो क्लस्टर टेक्नॉलॉजी पण मिळते. तर मायक्रो क्लस्टर म्हणजे काय की पाण्याला हलकं बनवणं, की पाणी हलकं बनवलं तर आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला मदत होते. ओके. म्हणजे बऱ्याच वेळा आता त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया की आज आपण स्वयंपाकामध्ये हळद वापरतो, करेक्ट. तर तीच हळद आपण आज इथे घेणार आहोत. हळद मी सॅम्पलसाठी घेतो इथे. ते मी हळद टाकली याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी जे रेग्युलर आपण मिनरल वॉटर घेतो ते मिनरल वॉटर मी टाकतो याच्यामध्ये. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी आता घेतो आपलं अल्कलाईन वॉटर. सो तुम्ही बघत असाल आता की दोन्ही पाण्यांमध्ये काय फरक आहे की ह्या पाण्याचा जो कलर आहे मिनरल वॉटरच्या आणि अल्कलाईन वॉटरच्या, की कलरमध्ये जे आहे रेडिशनेस आलेला आहे, की डिझॉल्व प्रॉपरली झालेलं आहे आणि हलकं झाल्यामुळे होतं की लवकर डिझॉल्व होतं आहे. हाच बेनिफिट आपल्या बॉडीमध्ये पण होतो याचा की पाणी लवकर डिझॉल्व होतं. सो आपण मायक्रो क्लस्टर बघितलं. मायक्रो क्लस्टर नंतर आपण आता अँटीऑक्सिडंट हे जे फीचर आहे हे बघणार आहोत. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय की आपल्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी अँटीऑक्सिडंटची गरज असते. त्यासाठी आपण बऱ्याच वेळा काय करतो की उन्हाळ्यामध्ये वगैरे आपण जास्तीत जास्त नारळ पाणी पितो किंवा आपण लिंबू पाणी पितो की ज्याच्यानं बॉडी हायड्रेट व्हायला मदत होते. सायन्समध्ये शिकलेलो आहोत की प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची, प्रोटॉन्स चांगले का वाईट, इलेक्ट्रॉन्स चांगले का वाईट. तर इलेक्ट्रॉन्स हे आपल्या बॉडीला गरज असते, कारण आपल्या बॉडीमधले जे सेल्स असतात त्या सेल्सला रिज्युवेट करणं, त्यांना मोटिवेट करण्यासाठी इलेक्ट्रॉन्सची गरज असते. तर तो जे असतं ते अँटीऑक्सिडंट जे असतात शरीरामध्ये ते त्याला मदत करतात. तर हा डेमो आपण एक बघूया की आपलं जे पाणी अल्कलाईन वॉटर आहे हे इलेक्ट्रॉन्स बेनिफिट देतं का प्रोटॉन्स बेनिफिट देतं. तर आता याच्यामध्ये आपण तेच पद्धतीने घेणार आहोत आपण जे रेग्युलर कोल्ड्रिंक आहे, मिनरल वॉटर आहे आणि अल्कलाईन वॉटर आहे. तर कोल्ड्रिंकचं आपण एक सॅम्पल घेऊ. मिनरल वॉटर, नवो अल्कलाईन वॉटर. मायक्रो क्लस्टरसाठी आपण हळद घेतली आणि अल्कलाईनसाठी लिटमस घेतलं. त्याच पद्धतीने हे जे आहे हे अँटीऑक्सिडंट लिक्विड आहे चेक करण्यासाठी की याच्यामध्ये हे वेगवेगळ्या कलर कोडिंगवरून कळतं की हे निगेटिव्ह आहे की कसं आहे. तर आता हेच लिक्विड आपण ह्या सगळ्या सॅम्पल्समध्ये मिक्स करूया. आता आपण बघाल की याच्यामध्ये मी हे कोल्ड्रिंकमध्ये मिक्स केलं, काहीच फरक नाही पडला आहे. मिनरल वॉटरमध्ये केलं आहे, काहीच फरक नाही पडला आहे. आणि जेव्हा मी हे आपल्या अल्कलाईन वॉटरमध्ये मिक्स केलं आहे तर याचा कलर चेंज झाला आहे. जो कलर इथे तुम्ही बघाल तर इथे निगेटिव्ह ORP हे जे दिसतंय. सो हे अँटीऑक्सिडंट आहे की आपण शरीरासाठी काही स्पेशल अँटीऑक्सिडंट एक्सटर्नली नाही घेतले तरी आपल्या रोजच्या पाण्यामध्ये आपल्याला हे अँटीऑक्सिडंट मिळतात जे ह्या अल्कलाईन वॉटरमधून आपल्याला बेनिफिट मिळतो. सो आज आपण बऱ्याच वेळेला बघतो की बरेचसे पेशंट्स आहेत, समजा कॅन्सर पेशंट्स आहेत की कॅन्सर पेशंट्समध्ये केमोथेरपी दिली जाते ज्याच्यामुळे काही वेळेला त्यांच्या बॉडीच्या आतले जे सेल्स असतात ते सेल्स डॅमेज होतात. सो त्यांना रिवाईव्ह करणं किंवा जे बाकीचे जे सेल्स डेड होत आहेत त्यांना रिवाईव्ह करण्यासाठी अल्कलाईन वॉटरचा चांगल्या पद्धतीने बेनिफिट होऊ शकतो. सो आपण बघितलं की अल्कलाईन वॉटरचे बेनिफिट्स काय आहे, आपल्या शरीराला किती उपयोग होऊ शकतो. सो एक मशीन जे आहे हे पूर्ण फॅमिलीसाठी आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या pHचे काय बेनिफिट होऊ शकतात की एकाच मशीनमधून वेगवेगळ्या pHचं आपल्याला पाणी मिळतं आहे. तुम्ही सिलेक्ट करू शकता, जसं इथे 8, 8.5, 9, 9.5चं जे pH आहे हे नॉर्मली आपल्या रेग्युलर पिण्याच्या पाण्यामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये वगैरे आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर लहान मुलं जी असतात, न्यूबॉर्न बेबीज वगैरे असतात, ते ऑलरेडी त्यांची बॉडी अल्कलाईन असते त्यामुळे त्यांना जास्त अल्कलाईन वॉटरची गरज नसते, म्हणून त्यांना 7 pHचं पाणी चालू शकतं. त्याच्यानंतर इथे आपण बघाल की 6 pHचं वॉटर आहे.
तर 6 pHचं जे वॉटर आहे हे बेसिकली स्किनसाठी खूप जास्त उपयोगी पडतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बाहेर जातो, तोंड धुतो, त्यापेक्षा आपण हे पाणी ॲज अ स्किनसाठी वापरू शकतो किंवा स्किन रिलेटेड काही जर आजार असतील, त्रास असतील तर त्यालाही आपण वापरू शकतो. आणि शेवटचं जे आहे ते 4.5 pHचं पाणी. 4.5 pHचं पाण्यात आज आपण ऐकतोय की बऱ्याचशा भाज्यांवरती पेस्टिसाइड्स असतात, फळांवरती पेस्टिसाइड्स असतात, पण जे नॉर्मल आपण जर समजा पाण्याखाली धुतलं तर ते क्लीन होत नाहीत. तर ह्या पाण्याने काय होतंय की ह्या पाण्यामध्ये जर आपण ते डीप करून ठेवले तर त्याच्यावरचे जे काही केमिकल्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, ते त्याच्यातून बाहेर निघायला मदत होते, जेणेकरून जे पेस्टिसाइड्स त्या फळांद्वारे, भाज्यांद्वारे आपल्या शरीरात जाणार आहेत त्याला आपण कुठेतरी थांबवतोय. त्याच्यामुळे हे ऑल इन वन मशीन आहे की एकाच मशीनमधून आपल्याला वेगवेगळे बेनिफिट मिळतात. याच्यामध्ये रिकरिंग एक्सपेंडिचर किंवा केमिकल्स किंवा याची गरज नाही आहे. याच्यासाठी आपण एक प्री फिल्टर बसवतो. प्री फिल्टरने डस्ट पार्टिकल कमी केले जातात की ज्याच्यामुळे ह्या अल्कलाईन वॉटरची क्वालिटी चांगली राहते, मशीनची लाईफ वाढवते. आणि ह्या ज्या मशीन्स आहेत ह्या मशीनची लाईफ कमीत कमी 15 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत याची लाईफ आहे, ज्याच्यामध्ये मेंटेनन्स फार कमी आहे आणि तुम्ही घरच्या घरीही याचा चांगल्या पद्धतीने मेंटेनन्स करू शकता. आज आजार झाल्यानंतर आपण त्या आजारावरती काम करणार, मेडिक्लेम घेऊन त्याच्यावरती बिल भरणार का आपण त्याच्यासाठी आधी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरवरती काम करायला पाहिजे की आजपासून मला काही आजार होऊ नये, मला माझ्या फॅमिलीची काळजी घेण्यासाठी काय करायला पाहिजे. त्याच्यासाठी हे आजच मशीन जर आपण बदललं तर आपण बऱ्याचशा आजारांपासून दूर राहू शकतो, कंट्रोल करू शकतो. दादा, आपण बरेच आता डेमो पाहिले, ओके, या पाण्याबद्दल आपण महत्त्व सांगितलं, अल्कलाईन काय असतं वगैरे. तर आता मार्केटमध्ये बरेचसे असे मशीन्स आलेले आहेत जे म्हणतात की RO आहे, UV टेक्नॉलॉजी आहे, पुन्हा UF टेक्नॉलॉजी आहे. मग त्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे? पुन्हा अल्कलाईन विषय जे आपण सांगितलं त्याबद्दल अजून एक असं म्हटलं जातं की अल्कलाईन वॉटर आपण लेमन आणि हे कुकुंबर टाकून पण केलं जातं, बऱ्याचशा हॉटेलमध्ये आपण पाहतो. त्याबद्दल आणि याबद्दल काय फरक आहे? आज मार्केटमध्ये जे फिल्टर्स आलेले आहेत, आधी आपण काय करायचो, आधी आपण पाणी गरम करायचो बरोबर का तर त्याच्यामधले बॅक्टेरिया किल व्हावे त्याच्यासाठी, नंतर गाळून प्यायचो तर का त्याच्यात धूळ कमी होण्यासाठी. करेक्ट. हे फिल्टर जे करतायत ते तेच काम करतायत. अच्छा. UV काय करते, बॅक्टेरियाची ग्रोथ आहे किंवा बॅक्टेरिया कमी करायला मदत करताय. फिल्टर्स आहेत ते धूळ कमी करायचं काम करताय. पण पाण्यामधली जी क्वालिटी आहे, पाण्यामधले जे प्रोटीन्स आहेत ते जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कसे देता येतील त्याच्यावरती ते काम होत नाही. तर त्याच्यासाठी ते काम व्हावं आणि त्याचा हेल्थ बेनिफिट व्हावा त्याच्यासाठी हे अल्कलाईन वॉटर. आता अल्कलाईन वॉटरमध्ये पण बघितलं तर बरेचसे प्रकार आहेत. कोणी म्हणतं की आपण पाण्यामध्ये फळं, भाज्या आणि ते टाकून ठेवलं तर त्याच्यानेही अल्कलाईन होतं, पण त्या प्रोसेसला किती वेळ लागेल आणि एका माणसासाठी जेवढं हे करायचं त्याच्यासाठी किती भाज्या आपल्याला लागतील, किती वेळ लागेल त्याला आणि तेवढी पूर्तता होईल का त्याची. तर ते होऊ नये आणि पूर्ण फॅमिलीची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून त्याच्यासाठी हे मशीन. घरी जे पाणी येतं त्याचं जर एखाद्या सामान्य व्यक्तीने जर त्याचं pH लेवल किंवा TDS जर चेक करायचं असेल तर कसं चेक करू शकतात? म्हणजे आता त्यांच्याकडे जे पाणी आहे ते योग्य आहे का त्यांच्या शरीरानुसार, की त्यांना याची गरजच आहे? ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जे पाणी आहे, पाण्याची क्वालिटी वेगवेगळी आहे. आता क्वालिटी कशी चेक करतो, तर पाणी हार्ड आहे का सॉफ्ट आहे, म्हणजे त्याचा TDS किती आहे. जर समजा TDS 100च्या खाली असेल तर आपल्याला ROची गरज पडत नाही, पण जर समजा TDS 100च्या वर जर असेल तर आपल्याला ROची गरज पडते. पण आज आपण बघतोय की शहरामध्ये गरज असो अगर नसो आपण RO वापरतोय आणि त्याच्यातून काही प्रमाणामध्ये आपल्याला जे लागणारे जे प्रोटीन्स पाहिजे आहेत, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे पाहिजे ते पण आपण बाहेर टाकून देतोय. तर ते TDS चेक करण्याचं हे मशीन आहे की ह्या मशीनद्वारे आपण TDS चेक करू शकतो पाण्याचा आणि त्याच्यावरून ठरतं की आपल्याला तिथे प्री फिल्ट्रेशन किंवा ROची गरज आहे किंवा नाहीये का डायरेक्ट मशीन लावू शकतो. आता काय होतंय की घरामध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल तर आपण हे मशीन लावू शकतो, पण बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की अरे मी बाहेर फिरतो, मी मार्केटिंगचं काम करतो, मी घरून ऑफिसला जातो, तिथे नाहीये, मग तिथे काय करणार. त्याच्यासाठी आम्ही सोल्युशन आणलेलं आहे की अशा वेळेला आपण हा फ्लास्क देऊ शकतो. हा पण अल्कलाईन वॉटरचाच फ्लास्क आहे. हा पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे की याच्यामध्ये काही मेटल्सचं मिक्सचरने हा रॉड बनवला गेलेला आहे आणि हा रॉड जेव्हा पाण्यामध्ये डीप होतो, आपलं जे नॉर्मल पाणी आहे ते एक 10 ते 15 मिनिटांमध्ये हे अल्कलाईन बनवतं. अच्छा. आणि याच्यामध्ये पण रिकरिंग खर्च काहीच नाहीये. या रॉडची कमीत कमी लाईफ 5 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा जास्तही चालू शकतं जर आपण रेग्युलरली मेंटेन केलं तर. ऑलमोस्ट ह्या मशीनच्या 10% कॉस्टच्या आसपास आम्ही हे सोल्युशन देतोय की आज लोक घराबाहेर फिरताना घेऊन फिरू शकतात आणि रेग्युलर अल्कलाईन पाणी पिऊ शकतात.
अधिक माहितीसाठी तुम्हाला पाहिजे असेल आमचं डोंबिवलीला मेडिका एंटरप्राइजेसचं ऑफिस आहे. आम्ही लोकांच्या हेल्थसाठी काम करतो, त्यांना लागणारे मेडिकल इक्विपमेंट्स देतो. त्याच्यासाठी प्रयत्न असतो की नवीन नवीन टेक्नॉलॉजी लोकांसाठी कशी देता येईल. तर आमचं डोंबिवली ईस्टला, रामनगरला, टंडन रोडला कॉमर्स सेंटर इथे आमचं ऑफिस आहे. तिथे आपण येऊन याचा डेमो बघू शकतात, याच्याबद्दल डिस्कस करू शकतात किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर आहे 9820002890. जितेंद्र नेमाडे. धन्यवाद. तर तुर्तास मित्रांनो आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण नवीन एका विषयासह. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण पाणी हे सर्वात महत्वाचं आहे. पाण्याशिवाय आपलं आयुष्य चालू शकत नाही. म्हणूनच म्हणतात जल ही जीवन आहे. तर त्यासाठी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी पाणी हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.